मागच्या भागामध्ये आपण बघितले प्रिसिडिंग वॉवेल आणि फॉलोइंग वॉवेल. तर या भागात आपण बघणार आहोत की हा जो संपूर्ण चार्ट आहे वॉवेल चार्ट, या वॉवेल चार्ट मधले फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस, थर्ड प्लेस या प्लेसेसवरचे जे प्रत्येक वॉवेल आहे, प्रत्येक वॉवेलवरचे आपण एक्झाम्पल घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला चार्ट पण संपूर्ण लक्षात येईल आणि कुठला वॉवेल कुठे द्यायचा आहे, कधी द्यायचा आहे, तो कसा वाचायचा आहे हे याची कल्पना तुम्हाला येऊन जाईल. आता मी इथे तुम्हाला वॉवेल प्लेसेस समजण्यासाठी एक डायग्राम काढून ठेवते कन्सोनंटची. जर हा एखादा स्ट्रोक आहे आणि या स्ट्रोकचा हा जो स्टार्टिंग पॉईंट आहे, हा मिडल पॉईंट आहे आणि हा एंडिंग पॉईंट आहे. तर स्टार्टिंग पॉईंटला आपण फर्स्ट प्लेस म्हणू, आयदर इट इज बिफोर साइड्स और आफ्टर साइड. नंतर मिडल पॉईंटला आपण सेकंड प्लेस म्हणू आणि एंडिंग पॉईंटला आपण थर्ड प्लेस म्हणू. एकतर हे आणि ही आहे बिफोर साइड आणि ही आहे आफ्टर साइड. तर या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. हे फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस, थर्ड प्लेस. एखाद्या कन्सोनंटचं हे फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस आणि थर्ड प्लेस. हे बिफोर साइड आणि आफ्टर साइड. बिफोर साइड कोणती आणि आफ्टर साइड कोणती याचा सेपरेट व्हिडिओ मी यूट्यूबला टाकलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर चला आता बघूया आपण फर्स्ट प्लेसचे वॉवेल. फर्स्ट प्लेसचे वॉवेल आहे ॲ, आ, अ आणि अ. जर फर्स्ट प्लेसचा जर आता इथे मी एक्झाम्पलसाठी टी घेते. आता या टीला या फर्स्ट प्लेस, टीचं फर्स्ट प्लेस कोणतं, हे फर्स्ट प्लेस. या टीच्या फर्स्ट प्लेसला यापैकी कुठलाही वॉवेल आला तो बिफोर साइडला येऊ शकते आणि आफ्टर साइडला येऊ शकते. आधी मी बिफोर साइडचं घेते. बिफोर साइडला जर आता इथे हा पहिला वॉवेल आला ॲ आणि हा टी, तर याला कसं वाचायचं मी सगळे मराठीत लिहून देते समजण्यासाठी. तर आधी हा वॉवेल वाचायचा ॲ, आपण बिफोर साइडचे बघत आहोत आणि ही आफ्टर साइड. आधी हा वॉवेल वाचायचा ॲ आणि नंतर हा वाचायचा कन्सोनंट टी, ट, ॲ ट. तेच जर याच प्लेसचा हा जर वॉवेल आला बिफोर साइडला इथे डार्क डॉट, तर याला कसं वाचायचं, आधी हा वॉवेल वाचायचा आ आणि नंतर हा कन्सोनंट वाचायचा टी, आट. आपण फक्त असले कोणतेही शब्द इंग्लिशमध्ये नाही आहे, पण वॉवेल समजण्यासाठी मी तुम्हाला ते सांगते. जर याच टीला जर हा वॉवेल आला आहे अ, लाईट डॅश अ, तर याला कसं वाचायचं, हा बिफोर साइडला आला त्यामुळे आपण आधी वॉवेल वाचणार अ आणि त्यानंतर हा कन्सोनंट वाचायचा ट, हा विल अ ट. नंतर हाच जर वॉवेल डार्क आला फर्स्ट प्लेसचा जो लास्ट वॉवेल डार्क डॅश हा जरी त्याला, तर आपण याला आधी हा वॉवेल वाचणार अ आणि त्यानंतर ट, अ ट. आता या अ आणि या अ मध्ये फरक आहे स्पेलिंगमध्ये. जसं की स्पेलिंगमध्ये फरक असतो, जसं हा लाईट साऊंड करतो आणि हा डार्क साऊंड करतो, हे आपण पुढे एक्झाम्पलमध्ये बघणार आहोत. तर बिफोर साइडला फर्स्ट प्लेसचे कोणतेही वॉवेल आले तर ते कसे वाचायचे हे आपण पाहिले. जर बिफोर साइडला आधी जर हा वॉवेल आला ॲ आणि नंतर कन्सोनंट वाचायचा. बिफोर साइडला जर आधी हा वॉवेल आला ॲ, तर आपण याला कसं वाचू, आधी ॲ वॉवेल वाचू त्यानंतर कन्सोनंट ॲ ट. बिफोर साइडला जर सेकंड वॉवेल आला डार्क डॉट आ, तर याला आधी वॉवेल वाचायचा नंतर वाचायचा कन्सोनंट आ आणि ट. बिफोर साइडला जर हा लाईट डॅश आला अ वॉवेल, तर याला आधी वॉवेल वाचायचा अ आणि नंतर वाचायचा कन्सोनंट अ ट. जर फोर्थ वॉवेल अ डार्क डॉट जर आला, तर आधी हा वॉवेल वाचायचा डार्क डॅश त्यानंतर कन्सोनंट वाचायचा अ आणि ट. ओके. आता बघूया आपण आफ्टर साइडला जर वॉवेल आले तर ते कसे वाचायचे. आफ्टर साइडचे वॉवेल आपण बघूया. आफ्टर साइडला जर हा ॲ वॉवेल आला इथे लाईट डॉट, तर याला आता कसं वाचायचं, हा डॉट दिसतंय, याला कसं वाचायचं, आधी कन्सोनंट वाचायचा. आफ्टर साइडला जर वॉवेल आले तर आधी कन्सोनंट वाचायचा. हा झाला कन्सोनंट ट, ट लिहिला आणि ट नंतर हा वॉवेल आहे ॲ, तर याला आपण कसं वाचू, ॲ टॅ, ट आणि ॲ टॅ. जर याच टीला जर हा डार्क डॉट सेकंड वॉवेल आला तर याला कसं वाचू, ट अधिक आ, ट आधी कन्सोनंट वाचू ट अधिक आ टा. त्यानंतर जर हा लाईट डॅश वाला वॉवेल आला अ फर्स्ट प्लेसला बिफोर साइड आफ्टर साइडला, म्हणजे टीच्या नंतर जर हा वॉवेल आला तर याला कसं वाचायचा, आधी कन्सोनंट वाचायचा ट
आणि त्याला वॉवेल आहे अ, ट. जसं की हे ट अधिक अ ट असं होईल. त्यानंतर याच टीला आफ्टर साईडला जर हा डार्क लॉंग वॉवेल आला अचा, तर याला कसं वाचायचं? हा ट ट आधी वाचायचा कन्सोनंट, नंतर तो त्याचा वॉवेल वाचायचा ट अधिक ट. तर हे होते आपले फर्स्ट प्लेसचे अ आ चार वॉवेल. आपण बिफोर साईडला कसे वाचायचे आणि आफ्टर साईडला कसे वाचायचे हे आपण बघितले. आता सेकंड प्लेसचे वॉवेल ए ओ हे बिफोर साईडला आल्यावर कसे वाचायचे आणि आफ्टर साईडला आल्यावर कसे वाचायचे हे आपण बघूया. समजलं तुला? तर आता आपण सेकंड प्लेसचे वॉवेल बघूया ए ओ. याच्या आपण बिफोर साईड आणि आफ्टर साईडला बघूया. मी आता सेम एक्झाम्पल घेते, टीज घेते, पण एवढं लक्षात ठेवा की शॉर्टहँडमध्ये टी तुम्हाला समजण्यासाठी मी टी कन्सोनंटचा वापर करते. शॉर्टहँडमध्ये कुठल्याही कन्सोनंटच्या बिफोर साईडला किंवा आफ्टर साईडला जर वॉवेल्स आले तर ते तसेच वाचायचे. मी आता टी घेत आहे आणि इथे जर ॲ लिहिला आहे तर हा टॅ वाचताय, पण इथे जर पी असेल आणि पीला जर मी ॲ जर वॉवेल असेल तर हा टॅ होईल. एवढं लक्षात ठेवायचं. तुम्ही कुठल्याही कन्सोनंट घेऊन त्याला वॉवेल देऊ शकता आणि तसं वाचू शकता. तर आता आपण सेकंड प्लेसचे वॉवेल त्यातलं आपण पहिलं बिफोर साईडला बघूया. पहिलं ए चा वॉवेल आहे. जर या टीला बिफोर साईडला सेकंड प्लेस आपलं कुठलं असतं? हे सेकंड प्लेसला इथे जर मी हा लाईट डॉट दिला, लाईट डॉट दिसते, लाईट डॉट दिला तर याला मी कसं वाचेल? हा सेकंड प्लेसचा वॉवेल आहे. सेकंड प्लेसचा पहिला वॉवेल आहे लाईट डॉट, तो आहे ए. याला आधी मी कसं वाचणार? ए आणि नंतर कन्सोनंट ट. तर या वॉवेल ही जी आउटलाईन आहे ही कशी होईल? ए आणि ट, ए ट. तसेच दुसरा जो वॉवेल आहे एच आहे, तो लॉंग वॉवेल आहे, तो डार्क आहे, हेवी साऊंड आहे ए. इथे मी जर डार्क डॉट घेतला, हा सेकंड वॉवेल आपण घेत आहोत सेकंड प्लेसचा ए, तर याला मी कसं वाचणार? आधी वाचणार हा वॉवेल ए आणि नंतर हा कन्सोनंट ट. आधी बिफोर साईडला आला तर आधी वॉवेल वाचायचा, त्यानंतर कन्सोनंट वाचायचा ए ट. त्यानंतर त्याचा थर्ड वॉवेल अ जर आपण घेतला, सेकंड प्लेसचा थर्ड वॉवेल आपण घेतला अ आपलं आपण डिनोट करतो लाईट डॅशनी अ. तर याला कसं वाचायचं? आधी हा कन्सोनंट वाचायचा वॉवेल आधी हा वॉवेल वाचायचा अ, त्यानंतर वाचायचा हा कन्सोनंट अ आणि ट. तर चौथा वॉवेल जर घेतला मी ओ, टीला हा टी आणि तिथे जर मी हा डार्क डॅश जर घेत असेल तर याला कसं वाचायचं? ओ, आधी वॉवेल ओ, त्यानंतर कन्सोनंट ट, ओ आणि ट. हे बघितले आपण बिफोर साईडला. सेकंड प्लेसचे वॉवेल बिफोर साईडला बघितले. आता आपण सेकंड प्लेसचे वॉवेल आफ्टर साईड, या आफ्टर साईडला आले तर ते कसे वाचायचे हे बघूया. सेम एक्झाम्पल घेते, टीज घेते समजण्यासाठी. नंतर या टीच्या जर सेकंड प्लेसला जर इथे हा लाईट डॉट असेल, ए चा वॉवेल असेल, तर याला कसं वाचायचं? आधी हा कन्सोनंट वाचायचा ट आणि त्याच्यानंतर वॉवेल वाचायचा ॲ. मग हे काय होईल? टॅ, ट अधिक ॲ टॅ असं. त्यानंतर या टीला सेकंड प्लेसचा वॉवेल हा ए जर घेत असू आपण डार्क डॉट, तर याला कसं वाचायचं? आधी टी ट वाचायचा कन्सोनंट, त्यानंतर वाचायचा वॉवेल ट अधिक आ टा, हा होईल टा. त्यानंतर सेम एक्झाम्पल टी घेते आणि त्याला अ चा वॉवेल देते, इथे लाईट डॅश. तर याला वाचायचं आधी कन्सोनंट ट आणि त्याला ट. त्यानंतर फोर्थ वॉवेल ओ चा वॉवेल, सेम मी इथे टीज घेते आणि इथे डार्क डॅश देते. तर याला कसं वाचायचं? आधी कन्सोनंट ट आणि नंतर ओ, टो. तर सेकंड प्लेसचे ए ओ हे चार वॉवेल आपण बिफोर साईडला आल्यावर कसे वाचायचे आणि आफ्टर साईडला आल्यावर कसे वाचायचे हे आपण पाहिले. आपण आता थर्ड प्लेसचे वॉवेल ई उ हे
बिफोर साईडला आल्यावर कसे वाचायचे आणि आफ्टर साईडला आल्यावर कसे वाचायचे हे बघूयात. तर आता थर्ड प्लेसचा वॉवेल सेम मी टीच घेते तुम्हाला समजण्यासाठी. आता थर्ड प्लेस कुठलं असते आपलं, हे एंडिंग पॉइंट, हे थर्ड प्लेस. आता थर्ड प्लेसचा जर पहिला वॉवेल जर आला ई इथे, बिफोर साईड म्हणजे इथे, सॉरी, जर एखाद्या स्ट्रोकच्या बिफोर साईडला जर थर्ड प्लेसचा वॉवेल येत असेल इथे, तर आपण त्याला कसं वाचायचं, आधी हा वॉवेल वाचायचा ई आणि नंतर कन्सोनंट वाचायचा, त्याच्यानंतर कन्सोनंट आहे ई नंतर कन्सोनंट ट, तर आपण याला वाचू ई आणि ट. त्यानंतर सेकंड वॉवेल ईच आहे पण तो हेवी साऊंड आहे ई, तर आपण हा टी घेतला आणि इथे डार्क डॉट, हा डार्क डॉट आहे, हा डार्क डॉट जर इथे घेतला तर याला कसं वाचायचं, आधी ई आणि नंतर हा ट, ई ट, आधी वॉवेल वाचू नंतर कन्सोनंट. दुसरा आहे लाईट डॅश आणि ऊ, म्हणजे लाईट डॅश हा ऊचा वॉवेल आहे. तर इथे आपण घेऊ टी आणि याच्या थर्ड प्लेसला जर लाईट डॅश दिली तर याला आपण कसं वाचायचं, हा आधी वॉवेल वाचायचा ऊचा आणि त्याला नंतर कन्सोनंट जो असेल तो ट, ऊ ट. नंतर याच टीला जर हा ऊ हा आपला हेवी साऊंड आहे, याला जर आपण डार्क डॅश जर दिला तर याला कसं वाचायचं, आधी ऊ वाचायचा आणि नंतरचा जो कन्सोनंट येईल तो ट, ऊ ट. आता हे झालं बिफोर साईडला. आता आफ्टर साईडला जर थर्ड प्लेसचे वॉवेल जर येत असेल तर ते कसे हां, तर आता या टीला जर हा थर्ड प्लेसचा वॉवेल जर आपण घेत असू ई, तर याला कसं वाचायचं, आधी हा ट आणि नंतर हा लाईट साऊंड जो आहे ई हा आपण वाचू टी. सेम जर या टीला हा जो हेवी साऊंड आहे ई, याला जर आपण डार्क डॉट देत असू तर याला कसं वाचायचं, आधी हा कन्सोनंट वाचायचा ट आणि नंतर त्याला हा वॉवेल द्यायचा ई टी. नंतर या टीला जर हा लाईट वॉवेल ऊचा जर वॉवेल आपण देत असू इथे आफ्टर साईडला, तर याला कसं वाचायचं, ट आधी कन्सोनंट आणि त्याला ऊचा वॉवेल टू, जसं की हा टी ओ टू टी. त्यानंतर आपण दुसरा वॉवेल घेऊ, टी घेते आणि नंतर हा ऊ. जर या टीच्या थर्ड प्लेसचा जर हा लाईट साऊंड आला आहे ऊ, तर आपण याला कसं द्यायचं, हा आधी ट वाचायचा ट आणि त्याला ऊचा वॉवेल टू. लाईट साऊंड आहे, लाईट साऊंड असल्यामुळे आपण हा टू घेतला. त्यानंतर टीला जर हा डार्क हेवी साऊंडचा जर ऊ दिला इथे, हा डार्क वॉवेल, तर हा कसा वाचू आपण, हा टी ट अधिक ऊ टू असं होईल. तर अशा प्रकारे आपण या संपूर्ण वॉवेल चार्टचे जे फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस आणि थर्ड प्लेस जे वॉवेल आहे यावर आपण एक्झाम्पल घेतले की बिफोर साईडला आल्यावर तो कसा वाचायचा आणि आफ्टर साईडला आल्यावर कसा वाचायचा. तर पुढल्या भागात आपण यावरच आधारित एक्झाम्पल घेऊ, आपण इंग्लिश वर्ड तयार करू, तसेच वॉवेल पोझिशन बघूया. म्हणजे पोझिशन ठरलेल्या असतात की इथे इथे अशा आणि अशा पोझिशन ठरलेल्या असतात, तर ते आपण पुढल्या भागात तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. तर आजच्या बाबत जर काही तुमच्या शंका असतील तर कमेंट करा. तर भेटूया पुढच्या भागात एका नवीन टॉपिक सोबत. धन्यवाद.